नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. खासदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशान्वये आरपीआयचे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त प्रभारी अध्यक्ष म्हणून शशिकांत वाघ यांची निवड. धुळे जिल्हा आरपीआयची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून शशिकांत वाघ यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशान्वये आज जिल्ह्यातील सर्वच आघाड्या बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान लवकरच जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणीसह आघाड्या नियुक्त करण्यात येतील अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. दरम्यान आजच्या या बैठकीसाठी प्रभारी अध्यक्ष शशिकांत वाघ, प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिकांना दामोदर, कोषाध्यक्ष SR बागुल, रविकर बागुल, महेंद्र निडे, प्रभाकर जाधव, मणिबाबा खैरनार, अशोक शिरसाट, नरेश गवडे यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उपस्थित होते. आज जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शशिकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली गुलमोहर रेस्ट हाऊसला संपन्न झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने पक्ष संघटन वाढीच्या दृष्टिकोनातून जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली, महिला आघाडी बरखास्त करण्यात आली, फेडरेशनची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आणि युवक आघाडीही बरखास्त करण्यात आली. आणि 3 महिन्यामध्ये सभासद नोंदणी, सभासद फॉर्म वगैरे भरून नवीन जिल्हा कार्यकारिणी होईपर्यंत प्रभारी म्हणून बाळासाहेब शशिकांत वाघ यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात जे कामं असतील त्यांनी ते करायचे आहेत. त्यांना वाटलं की अनेकांची मदत घ्यायची, त्याच्यामध्ये मग बागुल नाना आहेत, त्यामध्ये आमचे इतर महेंद्रजी निळे आहेत, आमचा प्रभाकर भाऊ जाधव आहेत आणि इतर कार्यकर्ते जे आहेत सगळे हे त्यांना मदत करतील आणि 3 महिन्याच्या आत हे सगळं काम करून नवीन कार्यकारिणी येईल असं